हरी शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजी आधी शिवलिंग। चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने। एक बिल्वपत्र चंदन अक्षिदा, पूजन तत्वता बहु सोपे। चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने। एका जनार्दनी इच्छिले पुरवी, एका जनार्दनी पूजिता साचार। इच्छिले हरिहर पूर्ण करीते, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने। ब्रह्म मुरारी सुरार्चितलिंगम, निर्मल भाषित शोभितलिंगम। जन्मज दुःख विनाशकलिंगम, तत्प्रणमामि सदा शिवलिंगम। तत्प्रणमामि सदा शिवलिंगम। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननीतपाणि मण्डनं मण्डनानं। तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा। आज महान पर्वकाळ असणारा, जे की शांतीब्रह्मन आत्मार्जनी पर्वकाळाचं वर्णन केलेले आहे। कारण पर्वकाळ हे कशा प्रकारचे आहे? भागवत धर्मामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये या पर्वकाळाचं वर्णन केलेले। पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र। हे 5 पर्वकाळ वर्णन केले। म्हणून वैष्णवच म्हणायचं कुणाला? तर वैष्णव त्याचं नाव आहे।
29 इति वैष्णवा. म्हणजे 29 जो व्रत करतो त्याचं नाव वैष्णव. 24 एकादशी आणि हे 5 व्रत. पर्व विशेष भागवत धर्मी. भागवत धर्मातले जे व्रत आहेत ते व्रतामध्ये नरसिंह जयंती आहे, रामनवमी आहे, वामन जयंती आहे, जन्माष्टमी आहे, हे 4 आणि 5वा महाशिवरात्र. म्हणून आजचं हे कार्यक्रमाचं आयोजनच आहे महाशिवरात्री निमित्तानं. हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. महाशिवरात्र म्हणलं तरी काही सामान्य नाही. कारण विचार करा, इथं हरी आणि हर या दोन्हीचं या ठिकाणी एकत्रीकरण आहे. जिथं द्वैत संपलं तिथं एकात्मता निर्माण झाली, आणि जिथं द्वैत सुरुवात झाली तिथं काय शिल्लक राहिलं? मग जिथं द्वैत आलं की संपूर्ण त्या ठिकाणी विध्वंस आला. आता मग तो परमार्थ असो का व्यवहार असो, जिथं द्वैत आला. अहो, आपण गळ्यात माळ सुद्धा घातली, पण ही माळ कधी घालायची असते? माळ सुद्धा गळ्यात आहे आपल्या. एक म्हणता 2-2 येतात, कोणाच्या गळ्यात 4-4 आहेत, 5-5 आहेत, 10-10 घालते. ठीक आहे, किती माळा घाला, माळा घालून सुद्धा जर आपल्या अंतकरणातलं जिथं द्वैत संपत नसल, मग त्याला कबीर महाराज म्हणतात, माला बनाई काष्ट की बीच में डाला सुत, माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. ती माळेकडे काय दोष आहे? माळा घातली गळ्यात, त्या माळेचा दोष नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे तोच कपोत आहे, त्याला काही विशेषत्व आहे. मग त्यासाठी माळ गळ्यात घातली ना, एकच मध्ये वर्णन केलेलं आहे. द्वैत सारुणी माळ मी घालीन, द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. द्वैत सारुणी माळ मी घालीन, माळ मी घालीन, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना. त्यासाठी द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेईन, भेद रहित वारीशी जाईन, आईचा जोगवा मागेन. द्वैत संपन्न. तसं आज महाशिवरात्र व्रत कुणाचं? भगवान शंकराचं. मग भगवान शंकराचं व्रत म्हणलं, आपण कोणाचे भक्त आहोत? वारकरी आहेत ना आपण वैष्णव आहोत. मग वैष्णव म्हणल्याच्या नंतर भगवान शिवजीचं कशाला स्तुती करायची? पण इथं जे द्वैत धरेल ना, इथं या ठिकाणी द्वैत नाही चालत. कारण विचार करा, त्यांच्यातच द्वैत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले, हरी हरा भेद काही नका करू वाद. हरिहरामध्ये जो भेद करेल, भेदच संपल्याशिवाय परमार्थच कळत नाही. अंतकरणातला जोपर्यंत भेद संपत नाही साहेब, तोपर्यंत परमार्थ कळत नाही नाना. आणि ज्या वेळेस आपला भेद संपला त्यावेळेस आपल्याला खरं आपली परमार्थाला वाटचाल लागली असं म्हणावं. झालाही म्हणायचं नाही. साधूचाही जरी परमार्थ असेल तर विचार करा,
साधू साधू मध्ये जोपर्यंत द्वैत होता तोपर्यंत खरा परमार्थ त्याचा नाही. दोन महाराजांमध्ये इतकं वाद होता, इतका विकोपाला वाद गेलेला होता दोन महाराजांमध्ये. ते दोन महाराज म्हणजे सामान्य नव्हते. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ज्याच्यामध्ये शक्ती होती. त्याचा द्वैत विश्वामित्र आणि वशिष्ठ. आता विचार करा, हे सामान्य आहेत काही दोन्ही व्यक्ती, पण ज्या वेळेस त्याचा द्वैत संपला खऱ्या अर्थानं त्यावेळेस त्यांच्या परमार्थाला सुरुवात झाली. म्हणजे द्वैत नको, परमार्थ म्हणलं की द्वैत नको. आणि त्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांनी असं वर्णन केलेले. त्याच्यानं मी जगाच्या नेहमी सांगत असतो चेतन महाराज की वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, जगद्गुरु तुकोबऱ्यासारखा संत नाही, एकादशी सारखं द्वादशी सारखी तिथी नाही, आई वडिलासारखं दैवत नाही, आणि महाशिवरात्री सारखं व्रत नाही. विठाला म्हणून आपण वारकरी म्हणले की वैष्णव संप्रदाय म्हणले की एकादशी व्रत आधी आलं. व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. कारण भगवान विष्णूला आवडणारं व्रत एकादशी आणि महादेवाला आवडणारं व्रत शिवरात्र. महादेवाचे व्रत आहे, सोमवार व्रत आहे महादेवाचंच आहे, प्रदोष व्रत हे महादेवाचंच आहे, आणि शिवरात्र व्रत महादेवाचंच आहे. मग हे सगळे व्रत जरी भगवान शंकराचे असले तर आजचा मोठा पर्व काळ आहे. विचार करा, शिवरात्र व्रत आपणच करायलोत का? आता श्रीमद भागवताच्या दशम स्कंदात एक विषय आला. या ठिकाणी आज खरंच पर्वकाळ आपले वारकरी संस्थेतले विद्यार्थी आहेत, आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज पेडगावकर यांची उपस्थिती आहेत, लक्ष्मण महाराज खेडकर आहेत, चेतन महाराज देशमुख आहेत, भागवत महाराज, पुन्हा आमचे बाळू महाराज पुंड, सगळे आदरणीय मंडळी. तिकडं आमचे विनेकरी आहेत, किसन महाराज वाघमारे है ना. आणि हे सर्व काही वारकरी संस्थेतील विद्यार्थी, आमचे मृदंगाचार्य, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे हरिभक्तपरायण पांडुरंगराव गुंडे. या महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्यांनी या भजन कीर्तनाचं जे आयोजन केलेले त्यांनाही द्यावं तेवढे धन्यवाद कमी. कारण परमार्थाकडे वाटचाल करणाऱ्या जीवाला 17 वेळेस सांगावं लागते, आहे बरं उद्या तुमचा कार्यक्रम. ही अंतःकरणातून ज्याची त्याची काय पाहिजे ओढ लागते, आणि ही या ओढीनं तुमचा हा पेडगावचा परमार्थ म्हणजे फार उच्च कोटीचा परमार्थ आहे. कारण मी काही आज येत नाही ना तुमच्या गावात, आणि तुम्ही मला काही आज ओळखीत नाहीत. खूप दिवसापासून तुमच्याकडेही माझं येणं आहे, काही हरकत नाही. म्हणून अशा प्रकारे सुंदर तुम्ही जो परमार्थ करतात, आलेल्या व्यक्तीचं आदर आतिथ्य कसं करावं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि आलेल्या हा कार्यक्रम सर्वांनी मिळून आपण कसा पूर्णत्वाला न्यावं ही सांगायची गरज नाही. म्हणून आपला विषय चाललेला होता शिवरात्र व्रत तुम्ही आम्ही करायलो का? श्रीमद भागवतातील दशम स्कंदात एक विषय आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माने अनेक ज्या लीला केल्या, ह्या लीला करत असताना हरिहरातला जो भेद आहे ना, बऱ्याच ठिकाणी तो भेद दाखवतात. विठ्ठल बऱ्याच ठिकाणी भेद करतात, पण भेद नको. संप्रदायामध्ये भेद नको. भगवान श्रीकृष्णाने तो भेद नष्ट करण्यासाठी एक अशी एक सुंदर लीला केली. असाच महाशिवरात्रीचा पर्व काळ होता, आणि त्या पर्व काळावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंबिका वनाच्या रथयात्रेला गेले.
भगवान शिवजीचं दिवसभर त्यांनी तिथं साधना केली, अनेक प्रकारचे व्रत साधना केली. आणि ती साधना केल्याच्या नंतर आता विचार करा, ते तो स्वयंपूर्ण ब्रह्म होते ना. मग ब्रह्म असून, भगवंत असून, जगाचा मालक असून, शिवरात्रीच्या पर्व काळावर त्यांनी भगवान शिवजीची पूजा करायला का जायचं? पण जगाला हे दाखवून दिलं त्यांनी, मी जरी पूर्ण ब्रह्म असलो तरी मला सुद्धा कोणाची पूजा करायची? भगवान शिवजीची पूजा करायची. आणि हे व्रत त्यांनी जे आरती केले, मग आपण करू नये का? म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये या व्रताला विशेष महत्त्व दिलेले आहे. त्यांनी हे व्रत केलं, व्रत करून उपवास साधना केली, दिवसभर त्या अंबिका वनाची रथयात्रेचं पूर्ण साधन केलं. आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस परत निघाले का सरस्वती नदीच्या पात्रामध्ये थांबले गेले. सरस्वती नदीच्या पात्रात रात्रीचा मुक्काम झाला. तर त्या ठिकाणी सगळे झोपल्याच्या नंतर मध्यरात्रीला एक मोठा अजगर निघाला तिथं, आणि त्या अजगरानं नंदबाबाला गिळलं गेलं. अजगर नंदबाबाला गिळतो, ही घटना कधीची झालेली? तर शिवरात्रीचा पर्व काळ होता. त्या पर्व काळ भगवान अंबिका वनाच्या रथयात्रेतून निघालेले होते. आणि मध्यरात्रीला त्या अजगरानं गिळल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानं तो अजगर मुक्त झाला. तो वैकुंठातील, स्वर्ग लोकातील, इंद्र सभेतील विद्याधर होता. मग त्या विचार हे असं सांगत असताना, म्हणून आज शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा या अभंगातून, जो आपण अभंग घेतलेला आहे सेवेसाठी, शिवरात्री व्रत करा करी यथाविधी, भावे पूजी आदी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन न येतेने. कारण एकादशी आणि शिवरात्र हे दोन्ही व्रत फार महत्वाचे आहेत. भगवान शिवजी सारखा भोळा देव नाही. आपण भोळा म्हणायलो, पण भोळा जरी असला तर भगवान शिवजी सारखा चतुर देवही नाही. दिसायला भोळे आणि काम साध्य करायला चतुर. काही काही माणसं राहणारे एकदम असतात ना, आपली मन आहे, पण काही काही माणसं एकदम साधे राहतात पण फार श्रीमंत असतात. आणि काही काही माणसं एकदम अशी तैट राहतात पण खिशात काहीच नसतंय. तसे विचार करा, शिवजी दिसायला भोळे आहेत पण शिवजी इतका चतुर भगवंत दुसरा नाही. कारण भगवान शिवजींनी काय केलं, रामायणाचे वाद चाललेला होता रामायणाचा, आणि त्या रामायणाचा वाद चालल्याच्या नंतर हा वाद मिटवण्यासाठी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातले देव भगवान शिवजीकडे गेले. पाताळामधले, स्वर्ग, मृत्यू लोकातले आणि स्वर्गभूमीतले. रामायण आहे शतकोटी. स्वर्गातली देवता म्हणतात राम आमचा, मृत्यू लोकातले म्हणालेत राम आमचा, आणि पाताळातले म्हणालेत राम. मग तिघायचं खोटं आहे का? राम स्वर्गातला नाही का? राम पाताळातला नाही का? आणि राम मृत्यू लोकातले आहेत. मग तिन्ही लोक म्हणेत राम आहे, राम आमचा म्हणजे रामायण आमचं. मृत्यू लोक म्हणाले सगळं आम्हालाच द्या. स्वर्गातले म्हणाले शतकोटी रामायण लिहिलं वाल्मिकांनी, ते आम्हालाच द्या. पण या तिघायचा वाद चालले, वढावढी चालली. ते त्यावेळेस तिघजण मिळून, स्वर्ग, मृत्यू, पाताळातील हे तिघजण मिळून भगवान शंकराकडे गेले. शिवजीकडे गेल्याच्या नंतर भगवान शिवजींनी सांगितलं, वाद मिटवतो मी, पण तुम्हाला तिघायला, राम स्वर्गातला हेही खरंय, मृत्यू लोकातला हेही खरंय, आणि पाताळातले हेही खरंय, पण तिघही एकालाच भेटत नाही ना. हिस्सा तिघायला मिळाल आणि समान हिस्सा मी करून देतो. जमत असेल तर करायच्या का वाटण्या? तिकडून ते म्हणले, बाबा महाराज म्हणले करा, पण तुम्ही काही म्हणलेले नाही. तुम्हाला वाटेल वाटण्या नको, काय हरकत नाही, वाटणी झाल्याशिवाय राहतच नाही. विठाला विठाला भगवान शिवजींनी 33
23,33,33,333 प्रत्येकाला श्लोक दिले. आणि मग राहिला एक श्लोक, पण तो किती अक्षराचा आहे? 32 अक्षराचा. एक श्लोक अक्षर 32, श्लोक एक अक्षर 32. मग 32 अक्षराची 3 विभागणी केली. 11 3 11 काही देता येणार, 10 दिले, राहिले खाली शिल्लक 2. आता मग विचार करा, 2 अक्षर शिल्लक राहिले. 2 अक्षर, ते 2 अक्षर राम. ते 2 अक्षर शिल्लक राहिले होते. र कोणाला द्यावं, अर्ध र कोणाला द्यावं, अर्ध मग कोणाला द्यावं, आणि 2 मात्रा कोणाला द्यावं. भगवान शिवजी म्हणले असं करा ना, तिघांचा मी वाद मिटवला ना, मग त्याबद्दल तिघांना मिळून हे 2 अक्षर मला देऊन टाका ना. तिघायला वाटलं खरंच गडे समान वाटणी केली, कोणाकडे जास्त पार्ट गेलं नाही. आणि समान वाटणी केल्यामुळं सगळे समाधानी झाले. म्हणले काही हरकत नाही, तिघांना मिळून हे 2 अक्षर देऊन टाकले. मला सांगा, रामायणातला रामच काढून घेतलं, खाली काय राहिलं? मग याला भोळा देव म्हणायचं का? चतुर आहे. मग चतुर आहे म्हणून तर तो कैलासातला आहे. त्याच्यासाठी नाथ महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेले, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. भोळा आहे पण चक्रवर्ती आहे. मग अशा प्रकाराने भगवान शिवजीचं वर्णन करत असताना थोडा कमी करा जरा. विठ्ठल विठ्ठल दोन्ही देवाची तुलना करायची. एकादशी भगवान विष्णूचं व्रत, शिवरात्र महादेवाचं व्रत. भगवान विष्णूला काय आवडतंय? पूजा करायची म्हणल्याच्या नंतर तुळशी पत्र आणि पुन्हा
बुका बुका, तुळशी पत्र आणि बुका. अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैशी प्रीत करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, चरणी माथा ठेवी तसे. अतिशय प्रिय असणार भगवान पांडुरंगाला तुळशी मंजुळा, तुळशी पत्र आणि बुका. इकडे भगवान शिवजीकडे पाहिलं तर भस्म आणि बेल, म्हणजे दोन्हीकडे आलं का नाही बरोबर. त्याला त्या दोन वस्तू अतिप्रिय येतात, तुळशी पत्र आणि बुका. इकडं भस्म आणि बेल. आता विचार करा, आज शिवरात्र पर्व काळ आहे, एक जरी बेलाचं पान आपण भगवान शिवजीला अर्पण केलं ना, त्यांच्या अष्टकामध्ये वर्णन केलेले एक बिल्व पत्र शिवार्पणम त्रिजन्म पाप संहारम. एक बेलाचं आजच्या शिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान शिवजीला जर आपण अर्पण केलं ना, किती जन्माचं पाप नष्ट होते म्हणले? 3 जन्माचं पाप. आता ही व्रत करणारे विचार करा, हे शिवरात्रीचं पर्व काळ आहे ना, अशा पर्व काळावर जर काही घटना घडल्या तर हे नाम शिवनामच असं आहे. कारण भगवान शिवजी हे पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत. पंढरपूरचे पहिले वारकरीच शिवजी आहेत. एवढं नाही तर महान वैष्णव सुद्धा कोण आहेत? शंकरच आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी सांगितलं. आता वैष्णव आहेत म्हणून ते पूजा करतात विष्णूची, आणि भगवान विष्णू पूजा करतात महादेवाची. आता ते महादेव भजन करी राम पूजी सदाशिव. एकमेकांचं पूजन करतात. त्याच्यासाठी आज जो अभंग घेतलेला आहे का, त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात शब्द आलाय पहा, हरी हर. हरी, या दोघांची भेटी कधी होती? त्रिपुरारीची पौर्णिमा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूला काय अर्पण करतो आपण? बेल. आणि महादेवाला महादेवाला तुळस चालते का? पण त्या दिवशी महादेवाला तुळस अर्पण करावी आणि भगवान विष्णूला बेल अर्पण करा. म्हणजे तिथं हरिहरांचं काय आहे? मिलन आहे. हरिहरांचं एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस प्रगट झाले गोकुळामध्ये, तर पहिल्यांदा गोकुळात कोण आला? महादेवच आले. कारण का? विचार करा, भगवान शंकर महादेव हे योगीश्वर आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर आहेत. एक प्रवृत्ती धर्माचा आदर्श दाखवतो आणि एक निवृत्ती धर्माचा आदर्श दाखवतो.
एक योगीश्वर आणि एक योगेश्वर. मग दोघांचं तिथं वाद नाही, पण इकडे संप्रदायामध्येच काय वाद उफाळतात, माणसामध्येच काय वाद उफाळतात. ही आमचा देव, ते तुमचा देव, कुठून घेऊन आला त्या देवाला, देवच कोणाचा हेच माणसाला आणखी कळालं नाही. विठाला तुकोबाराचे काही जुने अभंग होते पण ते म्हणायचे पूर्वी, पण गाथ्यामध्ये काही ते सापडत नव्हतं. क्षेपक अभंगामध्ये ते एक अभंग होता. आज सोमवार दिवस होता ना अभंग, आणि आहे आणखी बरेच जण म्हणतात, पण क्षेपकमध्ये आहेत ते अभंग. किती सुंदर आहेत. मग भगवान शिवजीला काय काय पाहिजे त्या अभंगामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. नंदी का समोर आहे भगवान शिवजीच्या, त्याच्यानं आज जो अभंग आहे, आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शांतीब्रह्मनाथ महाराज असं वर्णन करतात. शिवरात्री व्रत करी यथाविधी, भावे पूजी आधी शिवलिंग, भावे पूजी आधी शिवलिंग.